सारेगामापा आयडिया सारेगामापा. अडलय घोड बघा नक्की कुठे पिंड खातय दुसऱ्याची हिरवळ फुलली पहा जिथे तिथे मग फिक्र कचऱ्याची बात में गर है दम तो रिश्ता हो पक्का आई थोडा इथून कधी थोडा तिथून हा रस्ता है कच्चा बंद पडली आपली गाडी चल रे मारू थोडा धक्का बंद पडली आपली गाडी चल रे मारू थोडा धक्का. होता रे ज्याचा भरवसा तो टायर पंक्चर झाला वाऱ्याचा जरी वेग तरी ब्रेक लावतो परवाला. होता रे ज्याचा भरवसा तो टायर पंक्चर झाला वाऱ्याचा जरी वेग तरी ब्रेक लावतो परवाला. डरता काय को यार तुझको है ना स्टेपनी का सहारा बंद पडले आपली गाडी चल रे मारू थोडा धक्का बंद पडले आपली गाडी चल रे मारू थोडा धक्का. अवधूत क्या बात है. कार्यक्रमाची इतकी झकास सुरुवात करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या अवधूत गुप्तेंसाठी. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आपल्याला प्रवास कधी चुकत नसतो. रोज आपल्या आयुष्यात प्रवास लिहिलेलाच असतो. पण काही प्रवास जरासे वेगळे असतात. म्हणजे जस्ट विचार करून बघा, एखाद्या मध्यरात्री तुमची गाडी भर रस्त्यात बंद पडली आहे तेव्हा ट्रकमधून किंवा एखाद्या टेम्पोमधून केलेला प्रवास, एखादा वृक्ष पण छोट्या प्रवासात शेजारी अचानक एक सुंदर मुलगी येऊन बसली आहे पण तो प्रवास लवकर संपला म्हणून लागलेली रुखरुख, असे अनेक छोटे छोटे प्रवास आपल्या आयुष्यात मोठा आनंद घेऊन येतात. आणि यातलाच एक वेगळाच प्रवास, एक सुरीला प्रवास म्हणजेच आयडिया सारेगमपचा हा प्रवास. कालच्या भागामध्ये आपल्या काही पॅसेंजर्सने म्हणजे कलाकारांनी आपल्या मनातली गाणी सादर केली आहेत. आता आजच्या बसमध्ये सुद्धा काही पॅसेंजर्स भरलेत पण आता परीक्षकांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय सुरुवात कशी करायची. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अशा ड्रायव्हर असल्या तर गाडी कशी चालेल हो. वंदना गुप्ते. आपले दुसरे मान्यवर परीक्षक अवधूत गुप्ते. आपल्याला प्रवासामध्ये नेहमीच साथ देणारे रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांच्या फरमाईशी असलेली गाणी आपण कालपासून ऐकतोय. आजच्या भागामध्ये सुद्धा ही गाणी खास त्यांच्यासाठीच सादर केली जातील. बोट म्हणली की मला आठवतो तो शिकारा. आहा, बोट असावी तर शिकाऱ्यासारखी मोठी आणि ग्लॅमरस असावी. आणि शिकारा म्हटलं की अर्थातच आपल्याला आठवतं ते आपलं काश्मीर. आणि काश्मीर म्हटलं की मला तरी आठवतात तिथली छान छान फुलं आणि तिथल्या सुंदर मुली. बहुधा याचमुळे काश्मीरला भूतलावरचा स्वर्ग वगैरे म्हणत असावे. वरळी शिपेस म्हणजे मुंबईचं काश्मीर. माझी अशी विनंती अजय पुरकरना की ये चांद का रोशन चेहरा हे गाणं आमच्यासाठी म्हणावं अशी विनंती. ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सी नीली आंखें कोई राज में गहरा तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सी नीली आंखें कोई राज है इनमें गहरा तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया.
चीज कयामत भी है। लोगों से सुना करते थे, तुम्हें देख के मैंने माना। वो ठीक कहा करते थे, वो ठीक कहा करते थे। है चालन तेरी चालन कुछ ऐसी बला का जादू, 100 पार संभाला दिल को पर होके रहा बेकाबू। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का। हर शाम की चादर काली साया है तेरे बालों का। सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का। हर शाम की चादर काली साया है तेरे बालों का। साया है तेरे बालों का। तू पल खाती एक नदिया हर मौज तेरी अंगड़ाली। जो इन मौजों में डूबा उसने ही दुनिया पाई। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा। ये झील से नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। 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 क्या बात है अजय, प्रोफेशनल गाणं झालं एकदम प्रोफेशनल. म्हणजे ओरिजिनलच्या अतिशय जवळचं, अर्थात म्युझिशियन्सची पण साथ होती. कमालच ते सगळे आणि सुराला अगदी चिकटून अगदी प्रॉपर, म्हणजे एकदम मस्त झालं गाणं, एकदम मस्त. थँक्यू. आमच्या पिढीतल्या सगळ्या बायकांच्या आयुष्यात प्रेमाचं नंदनवन फुलवणारं कोण असेल तर शम्मी कपूर. म्हणजे आपल्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही माणसानी, नवराच असं नाही, कोणी शम्मी कपूर सारखं दिसलं पाहिजे, त्याच्यासारखेच ॲक्शन्स केले पाहिजे, इतका त्याचा इम्पॅक्ट आमच्यावरती होता. त्यामुळे आज आपण ह्या गाण्याच्या निमित्तानं शम्मी कपूरजींना आदरांजली वाहूया. आणि मला खूप आवडलं की तू जरा वेगळ्या जॉनरचं गाणं निवडलंस. फक्त एक खटकत होतं, तू सारखं स्क्रिप्ट बघू नकोस. शक्यतो अशा प्रकारची गाणी आहेत ना, ती स्क्रिप्टमध्ये न बघता तर तू स्वतः फुलला असतास जास्त. तेवढं फक्त खटकत होतं, पण बाकी मस्त, अगदी मज्जा आणत तू गायला. मी नक्की प्रयत्न करेन पुढच्या वेळी. बऱ्याच वेळा माझ्याकडे कटाक्ष टाकून 2-3 वेळा म्हटलं तारीफ करू, थँक्यू. थोडंसं वाटतात ना शर्मिला. हा, नाही छाया काहीतरी घ्या. तेवढ्या सुंदर तर नक्की जात नाही, तिच्यापेक्षा जास्त आहे. असं काय असं कसं रे? चुकलं. मला तुला विचारायचं आहे, प्रवास तू पण खूप करत असशीलच. प्रवासात काही गंमत मजा मस्ती, काही एखादा किस्सा आठवतोय? तुला तर माहितीच आहे की माझं पॅशन आहे घोडे. मागच्या वर्षी आम्ही पुण्यातले 5 घोडे घेऊन लोणावळ्याला, जो राजमाची किल्ला आहे, म्हणजे लोणावळ्यापासून 22 किलोमीटर लांब आहे किल्ला, तर आम्ही लोणावळ्यापर्यंत घोडे ट्रकनी आणले 5, आणि तिथनं आम्ही किल्ल्यावरती गेलो होतो 5 घोडे घेऊन. पण त्या दऱ्याखोऱ्यातनं हिंडताना त्या घोड्यांवरनं 5:30 वाजता राजमाचीच्या त्या दरीतनं बघितलेला सनसेट तो जात नाही डोळ्यासमोर. पण म्हणजे तुला खऱ्या अर्थानं गाड्या आणि घोड्यांचं नो तसं नको. ते कालपासून तू, त्यांनी बोटीचं गाणं म्हणलंस, त्यांना विचारलं तुला बोट लागते का, नंतर एसटीचं गाणं म्हणलं, तू म्हणलास एसटी लागते का. तू यांना तसं विचार नको, इथे चुकीचं.
तेच विचारणार होतास ना मला, म्हणून म्हणलं नको म्हणून. अच्छा. बरं अजय, म्हणजे खऱ्या अर्थानं तुला गाड्या घोड्यांचं वेड आहे असं मला म्हणायचं होतं. पुढची तुझी सगळी गाणी अशी छान व्हावी यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित. आजच्या आपल्या गाडीनं पिकअप घ्यायला सुरुवात केली आहे, पण आता पुढच्या पॅसेंजरला घेऊन येतो. तोपर्यंत एक काम करा, एक छोटासा ब्रेक घ्या. असे जा असे परत या, पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. नाही ते असं त्यांच्यात काहीतरी आहे. ते दीप्तीला फक्त सत्तू शिकवतो, क्रांती गेल्यामुळे आता मग मनीषला शिकवायला कोणी उरलंच नाही. छोटे छोटे शहरों से खाली भोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले. खाना है रे सोचाना है रे, रख दी निशाने पे जान. हे गाणं चालत जुनं आणणार आहे. Saregama, idea, Saregama, Saregama, idea, Saregama. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की एखाद्या शॉटसाठी सुद्धा हिंदी चित्रपटांमध्ये हजारो गाड्या उडवल्या जातात आणि त्यांना तोडलं फोडलं सुद्धा जातं. पूर्वी एवढं नव्हतं हो. पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये गाड्या तर सोडाच, फक्त सायकल्स असायच्या. एक सायकल हिरोची, एक सायकल हिरोईनची. या सायकलवर टांग मारून दोघंही निघायचे आणि एखादं छानसं गाणं सुरू व्हायचं. हाय, मला अमृताताई आहे ना, तिचं गाणं खूप आवडतं. ती खूप छान एक्सप्रेस करून गाते. सो आम्ही रिक्वेस्ट करतो तिला की तिने आमच्यासाठी मॅचेली मॅचेली हे गाणं गावं. क्या बात है अमृता. म्हणजे एकतर तू दिसतेस सेम सायरा बानू सारखी,
दुसरी गोष्ट तुझ्या गाण्याचं खूप कौतुक की आजवर तू कायम फोक संगीतावर आधारलेली गाणी आणि खूप बोल्ड व्हॉइस, खूप ओपन व्हॉइस, खूप असं मोठ्या आवाजातली गाणी गायलेली आहेस. हे तसं एकदम नाजूक आवाजातलं गाणं होतं. तर तू तो आवाज मुद्दामून काढलास का नॅचरली गायलीस? नाही, याच्यात 2 आवाज आहेत ना. म्हणजे एक ती मैत्रीण आणि एक ती हिरोईन. म्हणजे हिरोईन म्हणते मी जाते आणि मैत्रीण म्हणते अगं नको, यात काही अर्थ नाही. तर त्यात लता दीदी आणि आशाताई अशा दोघी ते गातात हे गाणं, म्हणजे सखीचं. त्यामुळे मला असं लक्षात आलं की आशाताईंनी मुद्दाम थोडासा ला 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 असा तो आवाज हे ऑपरा स्टाईल गाणं. हां, आणि लता दीदीने असा तो मैं चली तर नाही बरोबर आहे. तू जो काही चेंज केलास ना त्याच्यामध्ये थोडा जो काही फरक केलास तू तो खूप चांगला केलास आणि तुला तो खूप चांगला जमला. म्हणजे आजपर्यंत तू माझ्याबरोबर तर गायलेली आहेस, म्हणजे माझ्या चित्रपटासाठी तू गायलेली आहेसच, परंतु जे इतर संगीत दिग्दर्शक तुझा विचार करत असतील इतर गाण्यांसाठी, तर त्यांच्यासाठी तू एक चांगलं सॅम्पल ठेवून दिलंस की केवळ तो आवाज नाही तर माझ्याकडे हा देखील आवाज आहे आणि मी अशी देखील गाणी चांगली गाऊ शकते. व्हेरी गुड, थँक्यू. व्हेरी नाईस. थँक्यू. अमृता, तू काही रियाज वगैरे सुरू केलेस का? हो, कारण त्यातल्या ज्या बारीक मुरक्या इतक्या सुंदर घेतल्यास तू, खूप छान गायलीस. अगदी सुराला धरून पण होतं, एनॅक्ट पण सुंदर केलंस आणि दोन्हीतला फरकही खूप छान दाखवलास. एक सांगू याच्याविषयी मी फक्त, कमलेशनी मला असं सांगितलं, म्हणजे मी गाणं शिकते आहे विकास भाटवडेकरांकडे, म्हणजे ते तर माझा रियाज करून घेतातच, पण कमलेशनी मला सांगितलं होतं की जो कुठला षड्ज असेल त्याच्यात तू ओमकार करत जा गाणं म्हणायच्या आधी, त्यामुळे ते सुरेल होण्यासाठी मदत होईल. तर त्याचा मला अगं खूप उपयोग झालाय. पण कमलेशने फक्त तुलाच का सांगितलं? असं विचार नको कमलेश, वंदनाताई काहीतरी विचारतायत. नाही ते असं त्यांच्यात काहीतरी आहे. ते दीप्तीला फक्त सत्तू शिकवतो आणि मग क्रांती गेल्यामुळे आता मग मनीषला शिकवायला कोणी उरलंच नाही, असं प्रॉब्लेम झालाय सगळा. असं काहीतरी आहे. ओकांबद्दल आपण काय बोलायचं? त्या सगळ्यांनाच शिकवत असतात. नाही ओकान पार्टिसिपंट बघून केस रंगवले. मग मी तेच सांगतो. काय करून आलाय जे काही तू सादर केलंस ते खूप छान, सुराला धरून, आणि अगदी त्यातले सगळे भाव फार छान आले. गोड गायलीस, अतिशय गोड गायलीस तू, फार गोड गायलीस. थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी दिलाय. क्या बात आहे. बरं मला सांग आता की तुला सायकल येते का? मला सायकल येते आणि मला या बाबतीतली एक आठवण आता सांगावीशी वाटते आहे. मला सायकल माझ्या बाबांनी शिकवली आणि मला ते जसं शिकवायचं ना ते मला आठवतंय. म्हणजे बाबा आधी मला काहीच यायची नाही, बाबांनी मागणं धरलेलं असायचं आणि मी सारखं प्रत्येक पॅडला बाबा धरलाय ना, बाबा तुम्ही आहात ना, बाबा मी पडीन, असं सारखं म्हणायचे. तर बाबा म्हणायचं, मागणं त्यांचा आवाज यायचा, मी मागे बघू नाही शकायचे, पण ते मागणं पळत असायचं आणि त्यांचा आवाज यायचा, मी आहे पॅडल मार, मी आहे पॅडल मार, असं ते सांगायचे. आणि मी अशी धडपडत सायकल चालवत असायचे. तर आणि सतत बाबांना सांगायचं, बाबा सोडू नका, मी तुम्हाला सांगते सोडू नका, मला भीती वाटते, मी पडेन वगैरे. बाबा म्हणायचं नाही मी सोडणार नाही सोडणार. एक 4-5 दिवस झाले कॉलनीतल्या त्या रस्त्यावर पुन्हा एकदा आम्ही निघालो एके दिवशी आणि मी अशी पॅडल मारत होते आणि थोड्या वेळाने मी म्हणलं, बाबा सोडू नका, बाबा. तर आवाजच नाही आला. बघितलं तर बाबा लांब उभे होते आणि मी सायकल चालवत पुढे आलेली होते ऑलरेडी. तुम्ही म्हणलं, बाबा मी पडेन. तर बाबा म्हणले, पॅडल मार, तुला यायला लागलीये, मी आहे इथे, असं बाबांनी मला सांगितलं. आणि मी असं करून मी सायकल चालवायला लागले. तर ते मला आत्ता आठवलं आणि ते मला एका आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या क्षणी परत आठवलं. कारण आपण आज प्रवास ही थीम आहे आपली, तर मला असं वाटतं की आयुष्य हा एक प्रवास आहे, म्हणजे थोडं फिलॉसॉफिकल होईल पण तो आहे. तर जेव्हा बाबा गेले 2 वर्षांपूर्वी, तर मला असं वाटलं की आता काय होईल, आता कसं होणार. म्हणजे आपल्याला लगेच कळत नाही काय होतं, आपले आई किंवा वडील जेव्हा नसतात तेव्हा काय होतं हे आपण शब्दात नाही सांगू शकत. आपण कधीच कुणीच प्रिपेअर्ड नसतो या सगळ्या गोष्टीला. तर बाबा गेल्यावर एक 3-4 दिवसांनी मला असं वाटलं आता काय होणार. आणि अचानक मला तो फ्लॅश आला की असे बाबा दूर उभे आहेत आणि बाबा मला सांगतात, पॅडल मार, मी आहे. आणि मला इतका आधार वाटला त्या शब्दांचा तेव्हा की ठीक आहे, आता धरायला ते नाही आहेत मागे, माझं आयुष्य चालू आहे आणि ते कुठेतरी थांबलेत मध्ये वाटेत, मला पुढे जायचंय. आणि ते मला सांगतात, अमृता पॅडल मार, मी आहे आणि तू पडत नाहीयेस. तर मला जेव्हा असं बाबांची आठवण येते तेव्हा मला ते आठवतं की पॅडल मार, मी आहे. त्यामुळे आत्ताही माझा आयुष्याचा प्रवास चालू आहे पण बाबा आहेत, असं मला वाटतं.
तर तिने सांगितल्यावर मला माझ्या आई वडिलांची आठवण आली. आणि त्यांनी ते नेहमी हेच सांगायचे की आम्ही 4 बहिणी, त्यामुळे त्यांना भयंकर काळजी वाटायची की 4 मुली आपण मोठ्या करतोय आणि ह्या जगात अशा जगात त्या वावरत आहेत की त्यांना स्वतःचा बचाव करण्याची कला अवगत झाली पाहिजे. त्यामुळे माझे वडील नेहमी सांगायचे की कुछ भी होता है जिंदगी में. मग ते UPचे होते ना, अलाहाबादचे, ते म्हणायचे कुछ भी होता है जिंदगी में, सबकी तयारी रखना, असं नेहमी म्हणायचे. ती काही म्हणजे आज मी आहे तर उद्या मी नसेन, सो यू बी प्रिपेअर्ड. त्याची मला आठवण आली म्हणून मी भाऊक झाले. राईट. अमृता, आज छान गुण मिळालेत. यू हॅपी? येस. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. प्रवास म्हटलं की दमायला थोडंसं होणारच, पण आपल्या ह्या सुरेल प्रवासात अजिबात आपण दमणार नाही आहोत. तरी एक छोटीशी विश्रांती घेऊन रिफ्रेश होऊन ताजतवाना होऊन परत येऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. छोटे छोटे शहरों से खाली भोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले. खाना है रे सोचाना है रे, रख दी निशाने पे जान. हे गाणंच चाललं झिंग आणणार आहे. सारेगमप आयडिया सारेगमप सारेगमप आयडिया सारेगमप. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. मुंबईच्या लोकांसाठी लोकल ही लाईफलाईन सारखी आहे. ट्रेनचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण रोजची एवढी धावपळ करून सुद्धा ही ट्रेन, ही लोकल कधीही थांबत नाही, कधीही थकत नाही, कायम उत्साहानं पळतच असते. असंच उत्साहानं भरलेलं गाणं घेऊन येते आपली आजची पुढची कलाकार. मी कोकणातला आहे. कोकण रेल्वेने प्रवास दरवर्षी 3 ते 4 वेळा मी करतो. कितकी काहींना मी असं निवेदन करतो की धडक धडक सिटी वाजे हे रेल्वेवरची गाणं आहे, ते कितकी काहींनी आवर्जून घ्यावं अशी मनापासून इच्छा आहे. छोटे छोटे शहरों से खाली भोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. छोटे छोटे शहरों से खाली भोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले. हो हम चले ओए रामचंद्र रे, हम चले ओए रामचंद्र रे. धड़क 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 धुआं उड़ाए रे, धड़क 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 सिटी बजाए रे. धड़क 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 धुआं उड़ाए रे, धड़क 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 मुझे बुलाए रे. अंबर की ठंडी फुलकारियाँ, हम ही ज़मीं हम आसमां, कसमन उठाए बाकी जहाँ. चांद का टीका मत्थे लगाकर रात दिन तारों में जीना भी नहीं नहीं. चांद का टीका मत्थे लगाकर रात दिन तारों में जीना भी नहीं नहीं. ओ हो चले हम ओए रामचंद्र रे, हम चले ओए रामचंद्र रे. धड़क 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 धुआं उड़ाए रे, धड़क 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 सीटी बजाए रे. धड़क 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 धुआं उड़ाए रे, धड़क 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 मुझे बुलाए रे. क्या बात आहे केतकी, फार सुंदर ग. म्हणजे एक तर हे गाणंच कमाल आहे आणि तू परफॉर्म पण सॉलिड केलंस आणि असं परफॉर्म करताना सुरावरती देखील तुझा कंट्रोल खूप सुंदर होता. म्हणजे इट वॉज अ कम्प्लीट परफॉर्मन्स. थँक्स.
हां, आणि तो लुक आणि त्याच्यामध्ये ते स्पोर्ट शूज वगैरे म्हणजे कमालच आहे. तुलाच तूच जमू जाणे तुला हे. ह्या गाण्याचं एक उदाहरण घेऊन मी फक्त लोकांच्या काही नजरेसमोर आणून देऊ इच्छितो की त्यांनी जो वापर केलाय गुलजार साहेबांनी की तारे गिनना इझी नाही. काय ते वाक्य? चांद का टीका मत्थे लगाकर रात दिन तारों में जीना विना इझी नाही. जीना विना इझी नाही. तर इझी हा शब्द इंग्लिश शब्द हिंदीमध्ये वापरला आहे. तर मला समस्त मराठी कवी गीतकार जे मित्र आहेत त्यांच्या हे नजरेस आणून देऊ इच्छितो मी की आपण बऱ्याच वेळेला आपलं माइंड छोटं करून ठेवतो आणि हे योग्य मराठी आहे का नाही, अयोग्य आहे का. पण आपण ज्या वेळेला आपल्या भाषेमध्ये एखाद दोन शब्द बाहेरनं आणतो त्यावेळेला फायदा आपल्याच भाषेचा होत असतो, आपलीच भाषा समृद्ध होत असते. तर अशा प्रकारची एक्सपेरिमेंट जर का गुलजारसारखा माणूस जो इतका मोठा, ज्याचं साहित्यामध्ये, उर्दू साहित्यामध्ये, हिंदी साहित्यामध्ये नाव आहे, असा माणूस जर का गाण्यांमध्ये हे करू शकतो तर आपण का नाही. ही एक गोष्ट मी या समस्त गीतकार कम्युनिटीसमोर मी मांडू इच्छितो ह्या गाण्याच्या माध्यमातून. आणि केतकी तू सुंदर गायलीस. व्हेरी गुड. थँक्यू. मस्त गायलीस, मस्त. राणी मुखर्जी डोळ्यासमोर येण्या इतका छान परफॉर्मन्स, फार छान. कुठे काही नावं ठेवायला जागाच नाही आहे. धडक धडक. वंदनाताईंनी ध आणि अवधूतने नी दिलाय. क्या बात आहे. तुझा लक्षात राहिलेला प्रवास? लक्षात राहण्यासारखं म्हटलास म्हणून म्हटलं की आत्ता माझं मागच्या महिन्यात जेव्हा मला प्लॅस्टर होतं पायाला, तेव्हा माझे NSDच्या भारत रंग महोत्सवमध्ये 2 प्रयोग लागले होते, दिल्ली आणि अमृतसर असे. अमृतसरला गेल्यावर गोल्डन टेम्पलला तर जायलाच पाहिजे. ते पाय बी धुवायचे असतात, ते सगळं केलं. मग व्हीलचेअरचे पाय पण धुतले, कारण मी व्हीलचेअरवर होते, मी चालू शकत नव्हते, त्यामुळे मी व्हीलचेअरवर होते. तर मला घेऊन गेले वगैरे. मी आत गेले, टेम्पल पाहिलं, बाहेरनं देऊळ बघितलं, सगळा तो मस्त तलाव आणि सगळी खूप थंडी होती. आणि देवळाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला तिथे अडवलं आणि त्यांनी मला सांगितलं की व्हीलचेअर आत अलाउड नाही आहे. म्हणजे मी तिथपर्यंत गेले होते पण मला आतमध्ये जाता आलं नव्हतं. सो तो एक किस्सा मला फारच लक्षात आहे. तुझ्या आयडिया सारेगमपतल्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट सगळ्या गाण्यांसाठी. थँक्यू. थँक्यू. असे जा, असे परत या, पाहत राहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. हेस गाणं चाललं झिंग आणणार आहे. सारेगमप आयडिया सारेगमप सारेगमप आयडिया सारेगमप. चला या सुरेल प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. आपण पाहत आहात आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. पिकनिकच्या बसमध्ये डबे शेअर केले जात आहेत. तुम्ही काय आणलंय, मी काय आणलंय हे पाहिलं जात आहे. गाण्यांच्या भेंड्या सुरू आहेत. अशी धमाल मजा मस्ती फक्त पिकनिकच्या बसमध्येच होऊ शकते. आम्ही सारेगमप नेहमी प्रोग्राम बघतो, तर मोहन जोशींना माझी अशी विनंती आहे की त्याने देखा ना है सोचा ना हे गाणं आम्हाला ऐकून दाखवावं. सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान. देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान. अरे कुकू कुकू डोले 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 ए ए डोले 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 ए ए डोले 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 ए ए ए. मिट जाएंगे मर जाएंगे काम को ही कर जाएंगे, मर के भी चैन न मिले तो चाहेंगे यारों कहाँ. मिट जाएंगे मर जाएंगे काम को ही कर जाएंगे, मर के भी चैन न मिले तो चाहेंगे यारों कहाँ. अरे ओ कुकू कुकू
देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान कातिल है कौन कहा नहीं जाए चुप भी तो रहा नहीं जाए बुलबुल है कौन कौन सैयाद कुछ तो कहो न मेरी जान कातिल है कौन कहा नहीं जाए चुप भी तो रहा नहीं जाए बुलबुल है कौन कौन सैयाद कुछ तो कहो न मेरी जान अरे ओ देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान क्या बात आहे मोहन काका, मजा आली. आणि मला सारखं दिसत होता तो म्हणजे वंदनाताईंचा चेहरा. वंदनाताई तुम्हाला अगदीच राहवत नाहीये, तर मला अशी रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला आणि मोहन काका तुम्हाला सुद्धा की एक बार एक वन्स मोर हो जाए. आणि मी वंदनाताईंनाही मंचावर बोलू इच्छितो. तो स्टेप कातिल है कौन कहा नहीं जाए चुप भी तो रहा नहीं जाए बुलबुल है कौन कौन सैयाद कुछ तो कहो रे मेरी जान कातिल है कौन कहा नहीं जाए चुप भी तो रहा नहीं जाए बुलबुल है कौन कौन सैयाद कुछ तो कहो रे मेरी जान अरे देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान. वंदनाताई तुमच्यापासूनच सुरुवात करूयात. हे गाणंच चाललं झिंग आणणार आहे. म्हणजे मला बसवेच ना खरंच. काय अमिताभची अदा पण आहे, गाण्यात पण नशा आहे आणि रिदम आहे आणि काय मस्त वाजवलं या लोकांनी. यांच्यासाठी जोरदार. मोहन फार छान गायलास तू, मस्त गायलास. थँक्यू. मस्त मस्त. मला असं वाटतं की हिंदी चित्रपटसृष्टीमधली काही जर का अशी हिट गाणी काढली की जी स्टेजवरती गेल्यानंतर प्रत्येक माणूस कितीही थंड प्रवृत्तीचा माणूस असेल तरी तो उठून नाचायला लागतो, तर अशामधलं एक गाणं म्हणजे हे गाणं ऐकत असताना प्रत्येकाला एकच वाटत असतं की मला पण ते गायचं तिकडं. तर तसंच माझं पण होत होतं. एकदम परीक्षकाच्या भूमिकेतनं बाहेर पडून थेट श्रोत्याच्या भूमिकेत जायला झालं मला. मोहनजी तुम्ही पण मस्त गायलात, खूप छान. आणि विशेष करून तुमचा बाज हा रफी साहेबांची गाणी गायचा. तर ह्याच्यातनं बाहेर पडून एकदम किशोरदांच्या आवाजात असं गाणं गाणं हे तसं चॅलेंजिंग काम होतं तुमच्यासाठी, पण ते तुम्ही खूप छान निभावलं. थँक्यू सर. दोन्ही परीक्षकांनी प दिला. असं नेहमी म्हटलं जातं मोहन काका की स्त्रियांना, माफ करा मी विथ ड्यू रिस्पेक्ट, स्त्रियांना गाड्या चालवता येत नाहीत असं म्हणतात, किंवा त्या फार वाईट ड्रायव्हर्स असतात असं जनरल म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? अरे असं कोण म्हणतं? माझा अनुभव सांगतो. मी शेर पंजाब कॉलनीत राहत होतो आणि त्या एरियामध्ये सकाळी 7-7:30ला सहसा कोणी व्यक्ती दिसायची नाही. अगदी एखादा क्वचित कोणी माणूस जातोय येतोय. आणि जवळजवळ एवढा मोठा रस्ता होता आणि पलीकडे तेवढाच मोठा होता. एक माणूस या इथं कॉर्नरहून चालला होता, हातात पिशवी घेऊन बरणी घेऊन चालला होता. आता ही छोटी आमची गाडी अशी इथून वळली असती तर कमीत कमी 15 फूट अंतर होतं.
तर मी तिला म्हटलं हां इथून युटर्न मार, थोडा लांबून मार म्हणजे जवळ बसेल. तिने बरोबर असा युटर्न मारला, त्या माणसाची बरणी उडवली आणि निघून गेली. अगं म्हणलं तू एवढा मोठा रस्ता इकडे सोडून तिथं कुठे गेलीस? तू तो मध्ये आलाच का? तो मध्ये नाही म्हटलं, तो कॉर्नरला आहे, तू कसं मध्ये म्हटलीस त्याला? पण हे असं आहे, पण आहे म्हणजे. बरं अवधूत, मला असं वाटतं की या चर्चेमध्ये तू सुद्धा उतरलं पाहिजेस, कारण यू आर द राईट पर्सन आय गेस सांगायला. झालं असं, बोरिवली वेस्टला एकदा गाडी लावत होतो मी, गाडी लावून उतरणार तेवढ्यात पुढची गाडी अशी पुढे मागे होत होती. त्याच्यामध्ये ती आली मागे मागे, मी हॉर्न वाजवला 2दा, तर ती मागे मागे आली, धाडकन माझ्या गाडीला आपटली. मी गाडीतनं उतरलो, अतिशय डोकं छिडलेलं होतं, आणि त्या अवस्थेत मी परत पुढे गेलो आणि त्या गाडीत रागाने आतमध्ये बघितलं तर एक बाई अर्थातच गाडीच्या स्टेअरिंगवरती तिथे बसलेली होती. आणि माझ्या तोंडून भांडण बिंडण विसरून मी एकदम आपसूक असं आलं की हां मग बरोबर एवढंच मी म्हणा हां मग बरोबर, आणि मी निघून गेलो. तर ती बाई नेमकी स्त्री मुक्तीवाली निघाली. माझ्या गाडीला तिने ठोकलं, त्याचं काही नाही, तो हिशोब वेगळा. आणि तुम्ही हा मग बरोबर याचा अर्थ काय? हा मग बरोबर आहे म्हणजे काय, बायकांनी गाड्या चालवू नयेत की काय? हा पुरुषांचा जो काय हा जो बाणा आहे अतिशय वाईट, असं करून त्यांनी तितका दंगा केला. तेव्हापासून मी ठरवले बायकांनी काही कशी गाडी चालवली तरी आपण काही करायचं नाही. त्या भांडणामध्ये एक बाजू असते तिची आणि दुसरी बाजू असते चुकीची. आपण कधीच या भानगडीत पडायचं नाही. त्यामुळे मी अजिबात हे सगळं मी काहीच बोललेलं नाहीये. सर्व बायका अतिशय चांगल्या गाडी चालवतात. वंदनाताई सुद्धा, इथे समजलेल्या सगळ्या बायका सुद्धा, माझी बायको सुद्धा, सगळ्या बायका अतिशय चांगल्या गाडी चालवतात. मला मान्य आहे. सपशेल म्हणजे हार. हो येस येस. वंदनाताई, तुमच्या समोर सगळं डिस्कशन चालू आहे आता. मी फार तुफान गाडी चालवते. एक तर मला टॅक्सीवाल्यासारखी जर आपण मुंबईत चालवली नाही तर आपण जवळजवळ 5,000 फूट मागे वगैरे राहू. त्यामुळे मी टॅक्सीवाल्यांसारखीच चालवते. आणि भयंकर बाजूनी पुरुषांना ओव्हरटेक करून बाई गेली की पुरुषांचा इतका इगो दुखावतो की ते शिव्याच द्यायला सुरुवात करतात. मग मी अशी गाडी आडवी घालते, उतरते, क्या बोला नाही मैंने कुछ नहीं बोला. चल मोहन काका, आज धमाल आणली Thank you, तुमच्या sir. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. आयडिया सारेगमपचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजना ऐकण्यासाठी काय करायचं माहिती आहे तुम्हाला? फक्त रेडिओ मिर्ची 98.3 FM ट्यून करायचं आहे. इट्स हॉट. आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाविजेत्याला मिळणारे वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून 1,00,000 रुपयाचे सुवर्ण अलंकार आणि 2 उपविजेत्यांना मिळणार आहेत प्रत्येकी 50,000 रुपयांचे सुवर्ण अलंकार. तुम्हाला जर माझ्याशी गप्पा मारायची असेल ना तर अगदी सोपी गोष्ट करायची की हे काय करायचं रे, मी सांगतो ना. आयडिया सबस्क्रायबर्स स्क्रीनवर दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि तुम्ही गप्पा मारू शकता प्रशांत दामलेंशी. तुम्हाला कधी वेळ? 29 तारीख चालेल. दुपारी 2 ते 2:30. 2 ते 2:30 नक्की. ही आहे नवी आयडिया. अशा रीतीनं आपल्या आजच्या या प्रवासातली सगळ्या कलाकारांची, सगळ्या पॅसेंजर्सची गाणी संपलेली आहेत आणि आता वेळ आली आहे एका प्रवासाला आपल्या बसमधून उतरून जाण्याची. अर्थातच वेळ आली आहे एलिमिनेशनची. मी सगळ्या कलाकारांना मंचावर बोलवतो. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी कालच्या आणि आजच्या भागातल्या गुणांची टोटल करून आज डेंजर झोन मध्ये कोण 3 जण आहेत हे जाहीर करा. सतीश तारे, दीप्ती भागवत, आणि मोहन जोशी. आज आपल्यामधून कुणाला आपल्याला निरोप द्यावा लागतोय? सतीश तारे. मला आज निरोप द्यावा लागणार आहे. सॉरी. झी मराठीचा सारेगमप सोहळा ज्यात रमला रसिक जन सगळा. झी मराठीचा सारेगमप सोहळा ज्यात रमला रसिक जन सगळा. कलावंत इथे जे गाती त्यांची असे खूपच ख्याती. सूर लावून या अभिनय करती आगळा ज्यात रमला रसिक जन सगळा.
काय सांगू इथला वाद्यवृंद करी सर्वांना बेधुंद तंत्रज्ञ आणि मेकअप ड्रेपरी मेळा ज्यात रमला रसिक जन सगळा दोन गुप्त इथे जे गुरुजी सर्वांचे कौतुक करती गुणग्राहकता नि अनुभव तो वेगळा ज्यात रमला रसिक जन सगळा सोहळा मी सोडून जाणार सगळ्यांची आठवण होणार या आठवणीने होईन कावरा वावरा ज्यात रमला रसिक जन सगळा झी मराठीचा सारेगमप सोहळा ज्यात रमला रसिक जन सगळा. सतीश, असं निरोपाचं भाषण आधी लिहून ठेवायचं नसतं. तू फार सुंदर काव्य लिहिलेस. थँक्यू. फार छान. सतीश दादा, आज या मंचावरून जरी तुम्हाला निरोप द्यावा लागतोय तरी सुद्धा आमच्या मनात असलेलं तुमचं स्थान अगदी तसंच आहे. आतापर्यंत तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करत आलेले आहात, तसंच यापुढेही करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. काही प्रवास कधी संपूच नये असं वाटतात, त्यापैकीच हा आयडिया सारेगमपच्या मंचावरचा सुरेल प्रवास. आज एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा हा प्रवास चालूच राहणार आहे. पुढच्या बुधवार गुरुवारी नक्की भेटूयात रात्री 9:30. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे.